आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण हा व्हिडिओ कोणावरही हल्ला नाही, कोणावरही द्वेष नाही. हा व्हिडिओ आहे राजकीय जागृतीसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या समाजासाठी आणि आपल्या भविष्यातील मतदानाच्या निर्णयांसाठी. लोकशाहीत जेव्हा एखादा समाज आकडे वाचत नाही, तो समाज नंतर फक्त निकाल पाहत बसतो. आज आपण भावना नाही, घोषणा नाही, आपण थंड डोक्याने वास्तव पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत AIMIM ही पक्ष कशी वाढत आहे, कोठे वाढत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या समाजावर कसा होत आहे. AIMIM ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन, एक पक्ष, एक ठराविक मतदार आधार आणि एक स्पष्ट राजकीय रणनीती. लोकशाहीत प्रत्येक पक्षाला उभं राहण्याचा अधिकार आहे, पण लोकशाहीत प्रश्न विचारण्याचाही अधिकार आहे. कारण राजकारणात जो विचारतो आणि समजतो तोच पुढे जातो. थोडक्यात इतिहास पाहूया. हैदराबादच्या जुन्या शहरांपासून AIMIMची ओळख सुरू झाली. 1970 ते 80च्या दशकात हा पक्ष मुख्यतः स्थानिक मुस्लिम समुदायांवर केंद्रित होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी हळूहळू शहरांच्या विविध भागांमध्ये उपस्थिती वाढवली. 2010 नंतर, विशेषतः 2015 ते 2020च्या दरम्यान AIMIMने महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्ये प्रवेश सुरू केला. त्यांचा ग्राफ एका उगमापासून एका मोठ्या शहरांपर्यंत, त्यानंतर राज्यभर पसरत गेला. ही वाढ अचानक घडलेली नाही, ही नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण रणनीती आहे. राजकारणात जेव्हा एखादा पक्ष गणित समजतो, तो पक्ष हळूहळू पण ठामपणे पुढे जातो. गणित समजून घेऊया. AIMIMच्या रणनीतीचा एक मुख्य घटक म्हणजे मतगणिताचे विश्लेषण. जिथे मुस्लिम मतदार 15 ते 40% आहेत, तिथे बहुसंख्य समाज अनेक पक्षांमध्ये विभागलेला आहे. जिथे स्थानिक प्रश्नांवर मोठे पक्ष अपयशी ठरले आहेत, तिथे AIMIM प्रवेश करते. इथे भावना नाही, इथे सूत्र आहे. मतगणित हे त्यांच्या वाढीचं रहस्य आहे. उदाहरण म्हणून एक मतदारसंघाचा विचार करा. इथे मुस्लिम मतदार 35% आहेत, हिंदू मतदार 65% आहेत. कागदावर पाहता बहुसंख्य हिंदू मत जिंकायला हवीत, पण प्रत्यक्षात काय घडतं? 65% मतं अनेक पक्षात विभागली जातात, 35% मतं एकत्र राहतात. निकाल काय येतो? संख्या असूनही पराभव. हा पराभव कोणामुळे होतो? उत्तर सोपं आहे, आपल्यामुळेच. बहुसंख्य समाज विखुरलेला आहे, मतं विभागलेली आहेत, नेतृत्व कमजोर आहे आणि समोर रणनीती स्पष्ट नाही. AIMIM जिंकते कारण समोरचा समाज चुकतो. या सत्याकडे बघणं गरजेचं आहे, कारण भावना आणि भीती या गणिताला बदलू शकत नाहीत. शहरांमध्ये AIMIMचा ग्राफ झपाट्याने वर जात आहे. शहरी भागात बेरोजगारी, मूलभूत सुविधा, झोपडपट्टी प्रश्न आणि स्थानिक नेतृत्वाचा अभाव. इथे AIM थेट संदेश देते, आम्ही तुमचा आवाज आहोत, आणि आवाज मिळाला की पाठिंबा मिळतो. समोरचा समाज गप्प बसतो, घोषणा करतो आणि निकाल पाहतो. जो बोलतो तो ऐकवतो, जो गप्प बसतो तो हरतो. युवा वर्गाची भूमिका मोठी आहे. 18 ते 30 वयोगट, हा वयोगट निर्णायक ठरतो. AIMIM या वयोगटाशी थेट संवाद साधते. सोशल मीडिया, भाषणं, मुद्देसूद मांडणी आणि समोर अर्धवट संदेश, विस्कळीत रणनीती. युवा जागे नसल्यास निकाल हातातून जातो. भीती पसरवणं सोपं आहे. ते आपल्यावर राज्य करतील का, अशा प्रश्नांना जोर दिला जातो. पण सत्य हे आहे, कोणताही पक्ष राजकारणात राज्य करत नाही जोपर्यंत आपण मतदानात रणनीती चुकवत नाही. ही लढाई रस्त्यावर नाही, ही लढाई मतपेटीत आहे. उपाय काय? भावनिक प्रतिक्रिया नाही, रणनीतिक मतदान आहे. जात, पंथ, पक्ष विसरून एकत्र येणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या 48 तासात मतदान टक्केवारी वाढवणं, समाजास जागरूक करणं, सोशल मीडियावर तथ्य मांडणं, घोषणा नाही डेटा, हाच मार्ग सुरक्षित, प्रभावी आणि कायदेशीर आहे. लोकशाहीमध्ये जास्त लोक असणं महत्त्वाचं नाही, तर एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. AIMIM वाढते कारण ती गणित समजते. तिचं धोरण सोपं पण परिणामकारक आहे. सामाजिक मुद्दे उचलणे, स्थानिक प्रश्नांवर लक्ष देणे आणि मतदारांचा विश्वास मिळवणे. आपल्याकडे आपला समाज पहा. बहुसंख्य समाज विखुरलेला आहे. जात, पक्ष, नेते, आवाज सर्व विभागलेलं. जागृती नाही, रणनीती नाही, आकडे समजलेले नाहीत. यांचा परिणाम निकालात दिसतो. ही गोष्ट भीतीची नाही, ही सत्याची आहे. लोकशाही जो जागा घेतो तोच पुढचं पान लिहितो. आज निर्णय घ्या. भावनेवर नाही, आकड्यांवर निर्णय घ्या. घोषणेवर नाही, रणनीतीवर निर्णय घ्या. म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या समाजात जागरूकता वाढवा. हे द्वेषासाठी नाही, हे जागे होण्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.